नमस्ते, माझं नाव मिलिंद सुधाकर टांगसाळे. मी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर 1 या ठिकाणी कार्यरत आहे. आज या ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे जिल्हा सहकारी फेडरेशन, गृहनिर्माण फेडरेशन आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने जो एक परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, त्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. फेडरेशनचं मी एक साधारण जे काही कामकाज पाहतोय, तर त्या अनुषंगाने अनेक मेळावे आणि ते या ठिकाणी घेत असतात आणि ते अतिशय आवश्यक आहेत. कारण सहकार चळवळीमध्ये जर पुढे जायचं असेल, सहकारात काम करायचं असेल, तर प्रशिक्षण हे फार महत्त्वाची त्या ठिकाणी काम करतं आणि सर्व सहकारी सभासदांना प्रशिक्षण देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे परिसंवाद त्यासाठी फार उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत असतात. आज या ठिकाणी जो काही परिसंवाद झाला तो अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये पुनर्विकास हा जो कळीचा मुद्दा सध्या या ठिकाणी आहे, की त्याच्या संदर्भामध्ये अनेक संस्थांना अनेक प्रश्न आहेत, अनेक कायदेशीर प्रक्रियेतून ही पुनर्विकासाची प्रक्रिया जात असते. तर त्याच्यामध्ये शंका समाधान आणि सभासदांचं त्याच्यामध्ये समाधान होणं हे फार महत्त्वाचं असतं. अनेक कायदेशीर गोष्टी असतात, अनेक टेक्निकल गोष्टी असतात. या परिसंवादाच्या माध्यमातून शिवसाम्राज्य ट्रस्टने अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये बिल्डर, आर्किटेक्ट, सहकार कायद्याचे सहकार खात्यातले अधिकारी, तसेच कायदेशीर सल्लागार, मार्गदर्शक या सर्वांना एकत्रित आणून अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी त्यांनी घडवून आणली आणि याचा निश्चितच फायदा सभासदांना होऊ शकतो आणि भविष्यामध्ये ज्या काही पुनर्विकास, स्वयं पुनर्विकासा संदर्भामध्ये ज्या काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याचं त्या ठिकाणी समाधान होऊ शकतं आणि असे जे काही ह्या पुनर्विकासाला जी चालना देण्यासाठी जे काही सहकार खात्याची आमची भूमिका राहणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही उपनिबंधक कार्यालय कायमच त्या ठिकाणी संस्थेच्या बरोबर आहे. कायदेशीर मार्गदर्शन आणि येणाऱ्या तक्रारीचं व्यवस्थित त्या ठिकाणी निराकरण करून ही चळवळ, सहकार चळवळ कशा पद्धतीने पुढे जाईल आणि लोकांना त्यांचं एक हक्काचं चांगलं घर मिळू शकेल यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. हा सर्व परिसंवाद किंवा सहकार चळवळीच्या माध्यमातून जे काही उपक्रम या वेळोवेळी चालू असतात शहरामध्ये, TV10 हा जो चॅनल आहे तो सर्व सभासदांपर्यंत ही माहिती अगदी वेळच्या वेळी पोहोचत असतो. त्याच्यामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. If you like the video, do like, comment, share and subscribe.